पावसाने तर आज नुसता गोंधळच घालून ठेवला होता. हाय हॅलो नमस्कार, पूजाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी स्कूलला जायची इतकी गडबड झाली होती ना त्यामध्ये, आणि नेमका उशीर झाला होता. मग काय पटकन गाडीवर बसवून तिला म्हटलं बाय बाय. घरात येताना ना दारामध्ये हंबा दिसली, आणि साऊची गडबडमध्ये की त्या हंबाला धरून ठेवा, तर तिला कसं धरून ठेवणार. आणि मी आज गोदड्या धुवायचा घाट घातला, म्हटलं जरा पाऊस थांबला तर गोदड्या धुते. पण कशाचं काय, ह्या पावसाने इतकं गोंधळ घातला ना, मध्येच एवढा जोरात पाऊस आला ना. पण मी एक आयडिया लावली होती ना, मी येणं जाऊन टेरेसवरच कपडे वाळत घातले होते, कारण आम्ही आता टेरेसवर पत्रा टाकलाय ना, त्यामुळे काय कपडे अजिबात भिजणार नाहीत. पण कपडे वाळतात कुठले तेव्हा. मग घरी आले, घरात आल्यानंतर म्हटलं आज शेंगदाणे किती दिवसांपासून रेंगळत आहेत, मग म्हटलं त्याचे मस्त असे लाडू बनवून घ्यावे. दुपारी मस्त लाडू वगैरे बनवून घेतले. आणि आज संध्याकाळी ना आम्ही जेवणामध्ये मस्त असं मटण, घावणे, सुकं पातळ आणि मस्त कणीचा भात, असा सुंदर असा जेवणाचा बेत केलता. मनही भरलं आणि पोटही भरलं. जेवण वगैरे करून घेतलं, सगळी घरातली कामं उरकली, भांडी वगैरे घासून घेतली. आणि पण संध्याकाळी ना माझं नाक खूपच जाम झालं, सर्दीने ना नको नको झालं होतं. पण इतका कंटाळा आला, मग एक गोळी खाल्ली आणि साऊला पण जाम सर्दी झाली. पण माझी लेक म्हटली की मम्मा ये, मी तुला झेंडू बाम लावून देते. पण ती मला विक्स लावून देत होती. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. फॉलो करायला विसरू नका.